नमस्कार. ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक सराव प्रश्न संच 2025 वनरक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा भाग 2 आहे. यापूर्वी भाग 1 आहे, ते जर नाही पाहिला तर आपण ते देखील पहा. परीक्षेच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला? तर या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 24 सप्टेंबर 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. पुणे करार हा भारताचे स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा ऐतिहासिक करार आहे, हे आपल्याला माहीत आहे. अस्पृश्य समाजाच्या राजकीय हक्काचे संरक्षण करणारा हा करार आहे, जे की इंग्लंडमध्ये भरलेल्या 3 गोलमेज परिषदेचा जो सार आहे. आणि 1932मध्ये मॅकडोनलने अस्पृश्यांना वेगळा मतदारसंघ देण्याची घोषणा केली. याच्याच विरोधामध्ये महात्मा गांधी यांनी अस्पृश्य हा हिंदू समाजापासून विभक्त होत आहे ही धारणा ठेवून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ नको यासाठी त्यांनी पुणे येथील येरवडा कारागृहामध्ये प्राणांतिक उपोषण केले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आग्रही होते की अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाला पाहिजे. पण अखेरीला महात्मा गांधी यांची प्रकृती ढासळत्या कारणामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथून माघार घ्यावी लागली आणि काही मोजक्या जागेवर 193 जागेवर तिथं तडजोड झाली आणि स्वतंत्र मतदारसंघाची मागणीऐवजी 193 राखीव जागा ही तरतूद करण्यात आली. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनानं अतिशय महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार कधी झाला? तर 24 सप्टेंबर 1932 झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी देवदासी प्रथेविरोधात परिषद भरवली होती? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी जे देवदासी प्रथेविरोधात ही परिषद भरवली होती, पर्याय क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी त्यांनी परिषद भरवली होती. हे देखील महत्त्व आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनानं अतिशय महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये भारतीय रुपयाची वृद्धी आणि खोटी मुद्रा प्रसारणाची समस्या, तसेच येथे शोषित वर्गाचे होणारा त्याच्यावर परिणाम, आर्थिक शोषण आणि भारतीय चलनाची अस्थिरता याचे वर्णन द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथात त्यांनी केलेले आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4. 1924मध्ये बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1924मध्ये बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी. महात्मा गांधी हे एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे. ते कधीचं? तर 1924मध्ये बेळगाव येथे भरलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5 आहे. असहकार ठराव कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला? तर आपल्याला माहीत आहे की असहकार जो ठराव आहे ते 1920च्या अधिवेशनामध्ये तो मांडण्यात आलेला आहे. आणि हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनानं महत्त्वाचं आहे. आपण भाग 1मध्ये त्याचे 1920मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते हे देखील आपण घेतलं होतं की 1920चे जे अधिवेशन आहे हे नागपूर या ठिकाणी भरले होते आणि चक्रवर्ती विजय राघवाचारी
हे ते अध्यक्ष होते. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनानं का महत्त्वाचं आहे की कारण 1920मध्येच जो महात्मा गांधीचा देशव्यापी जे आंदोलन किंवा एक प्रकारचा राष्ट्रीय चळवळ होती त्यामध्ये असहकार हा ठराव मांडण्यात आला होता. आणि परीक्षेला अशाच बाबीवर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. इंडियन नॅशनल सोशल काँग्रेस ही संघटना कोणी स्थापन केली? तर इंडियन नॅशनल सोशल ही काँग्रेस संघटना पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केलेली आहे. जे इंडियन नॅशनल सोशल काँग्रेसची स्थापना आहे ते 1887मध्ये हिची स्थापना झालेली आहे. हे देखील लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? हे आपल्याला माहीत आहे की स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते तर नरेंद्रनाथ दत्त. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 8 आहे. 1488मध्ये भारताच्या शोधात निघणारा प्रथम खलाशी कोण होता? तर 1488मध्ये भारताचा शोधास निघणारा पहिला खलाशी कोण होता तर बार्थोलोम्यू डायस. हा पर्याय क्रमांक 1 बार्थोलोम्यू डायस पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. हा भारताच्या शोधात निघाला होता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की 1492मध्ये अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? तर 1492मध्ये अमेरिका खंडाचा शोध पर्याय क्रमांक 1 कोलंबस याने लावलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. अमेरिका हे नाव कोणत्या धाडसी खलाशाच्या नावावरून देण्यात आले? मग आपल्याला माहीत आहे की अमेरिका जे खंड आहे त्याला कोणाचं नाव दिलेलं आहे? कोणत्या धाडसी व्यापाऱ्याचं नाव आहे तर अमेरिगो वेस्पुसी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अगदी उत्तर होईल. म्हणजे अमेरिगो वेस्पुसी याच्या नावावरून अमेरिका हे त्या खंडाला नाव पडलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 11. वास्को द गामा भारतात केव्हा आला? तर वास्को द गामा भारतात केव्हा आला याचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 1498मध्ये तो भारतात आला. त्यानंतर पुढील प्रश्न वास्को द गामा भारतात आल्यावर त्याचे स्वागत कोणत्या राज्याने केले? महत्त्वाचा प्रश्न आहे की वास्को द गामा जेव्हा भारतात 1498मध्ये कालिकत बंदरावर आला होता आणि त्याचं स्वागत कोणत्या राज्याने केलं तर पर्याय क्रमांक 1 हे राजा झामोरिन म्हणजे समुद्राचे राजे यांनी त्या वास्को द गामाचं स्वागत केलं. हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 13 आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? आपल्याला सरळ परीक्षेला एखाद्या बार विचारलं जाऊ शकते की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर राणी एलिझाबेथनं 1599मध्येच काही धाडसी व्यापाऱ्याला पूर्वेकडील देशासोबत व्यापार करण्याच्या सवलती दिल्या होत्या. पहिल्यांदा सुरुवातीला 20 वर्षासाठी दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी भारतामध्ये आल्याच्यानंतर 1600मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया नावाची कंपनी स्थापन केली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची ॲक्च्युली स्थापना कोणत्या वर्षी झाली तर मध्ये 1600मध्ये झालेली आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. चला त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 14. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? मग पश्चिमेकडल्या देशांना भारताकडे किंवा पूर्वेकडील देशासंग व्यापार करण्याचा आणि अमाप नफा कमवण्याचा जो त्यांचा ध्येय होता किंवा उद्देश होता या वास्तव्यातून बऱ्याचशा देशांनी म्हणजे पूर्वेकडील जो मार्ग होता ते कॉन्स्टँटिनोपल भूमध्य सागरा ते जेव्हा बंद झाल्याच्यानंतर सागरी जलमार्गाचा शोध लागला आणि त्यामधून अनेक धाडसी खलाशी निर्माण झाले आणि त्यांना पूर्वेकडील जे भारत असलेला देश आहे धनसंपन्न असलेला देश यामधून भरपूर नफा कमवणे हा त्यांचा हेतू होता. आणि त्या उद्देशानं बऱ्याचशा कंपन्या टप्प्याटप्प्यानं हे इकडं पूर्वेकडील देशाकडे म्हणजे भारताकडे येऊ लागल्या. पहिले पोर्तुगीज आले त्याच्यानंतर डच. हे डच ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे आता आपला प्रश्न तोच आहे की डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर ॲक्च्युली डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
1602मध्ये झालेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली, तर 1602मध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली. परीक्षेच्या दृष्टिकोनानं जे कंपन्या आहेत त्याचा स्थापना हे सरळ सरळ परीक्षेला विचारलं जाते. म्हणजे मग ती वनरक्षक भरती असो, पोलीस भरती किंवा सरळ सेवा असो, आपल्याला कंपन्याच्या इसवी सन विचारलं जातं. मग त्यांची स्थापना कधी झाली हे पूर्वी अगोदर परीक्षेला आलेलीच प्रश्न आहेत की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली, तर 1664मध्ये झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर असेल 1664मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 16 आहे, बेळगाव साहित्य संमेलनामध्ये कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली. तर जे बेळगाव साहित्य संमेलन कधी भरलं होतं, तर 6 फेब्रुवारी 1956मध्ये भरलं होतं. त्यामध्ये कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली, त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. मुंबईसह महाराष्ट्र असला पाहिजे हे बेळगाव साहित्य संमेलनामध्ये हे निश्चित करण्यात आलं होतं. या समितीची स्थापना करण्यात आली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. 26 डिसेंबर 1920 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. मग आपण पाहिलं की पूर्वीचा प्रश्न होता की 1920मध्ये असहकार जो ठराव आहे तो मांडण्यात आला आणि तो मान्यता देखील मिळाली. कधी, तर 1920च्या अधिवेशनात. मग त्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला कधी कधी विचारलं जाते, तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते चक्रवर्ती विजय राघवाचारी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. म्हणजे हा परीक्षेच्या दृष्टिकोनानं का महत्त्वाचा आहे की महात्मा गांधी यांनी हा ठराव काय केलं होतं, असहकारचा या अधिवेशनात मांडला होता. म्हणून हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरू शकते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. 1899 साली अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 19. 1918मध्ये मुंबई या ठिकाणी भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते, तर जे 1918मध्ये मुंबई या ठिकाणी जी अस्पृश्यता निवारण परिषद भरण्यात आली होती त्यामध्ये सयाजी गायकवाड हे त्या परिषदेचे काय होते, अध्यक्ष होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर राहील. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 आणि या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी म्हणजे अर्थमंत्रीपदाचा आपला राजीनामा दिला. आपल्याला माहीत आहे की C.D. देशमुख यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. कशासाठी दिला, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा देण्यासाठी. मुंबईसह महाराष्ट्र असला पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.